करंजीचा आहे, दिवदेवाडीचा देखील आहे मित्रांनो. चला मॅचला सुरुवात होतीये. प्रारंभी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आकाश आणि प्रफुल्ल आणि त्यांच्या साठी पहिल्या ओव्हरचा प्रारंभ केला जातोय. निलेशला पाचारण केलं जातंय पहिल्या ओव्हरसाठी. ओव्हर क्रमांक 1 वैयक्तिक पहिली आणि संघाची देखील पहिली ओव्हर टाकण्यासाठी आलाय तो निलेश. यस, ग्रीन सिग्नल येतोय पंचांचा. मॅचला सुरुवात होतीये. एक मोठी लढाई मित्रांनो, बिग ब्लास्ट पाहायला मिळेल आपल्याला इथे. फाईट मोठी पाहायला मिळेल. बीसीसी करंजी विपक्ष दिवदेवाडी आणि सकाळपासून या संघांचा खेळ आपण पाहायला आहे. एक सुरेख खेळ या दोन्ही टीमचा राहिलाय आणि इथे मात्र आता दोन हात करताना या क्रिकेटच्या आखाड्यामध्ये. चला मॅचला होते स्टार्ट. काउंटडाऊन होते स्टार्ट. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू. ओहो, पहिला चेंडू लेट आलाय पण थेट आलाय. नो लुक शॉट. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय, स्लॉट मध्ये पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. पहिल्या चेंडूचं स्वागत केलंय आकाशचं, स्वागत निलेशचं स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे निलेश का स्वागत. पहिल्या चेंडूवरती सहरचे स्वागत सरळ 6 धावांनी. आणि या चषकामध्ये मित्रांनो आतापर्यंत मॅच थांबली होती. वादळापूर्वीची शांतता होती, तर नंतर मात्र मॅचला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. इथे परत एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. ओहो, सुरेख फटका लॉंग ऑनच्या दिशेला. चेंडू 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स होतोय फरार. सरळ 4 धावांसाठी येतोय तो खणखणीत चौकार. गोकर्णेश्वर चषक खणखणीत षटकार मित्रांनो पाहायला मिळालाय. म्हणजे डीप मिड विकेटला परत एकदा लॉंग ऑन लाग लावली गेली जाते. फलंदाज आहे आकाश. या फलंदाजाचा बोलबाला राहिलाय. इथे मात्र परत एकदा निलेश निघालाय. तिसरा चेंडू स्लोवर पहिला चेंडू. इथे मात्र सन्मान दिला, प्लेड केलाय. लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव येते. आणि इथे मात्र आकाशने ज्या प्रकारे 2 फटके खेळले, चांगले बाहुबली फटके. धाव फलकावरती 11 धावा. आता मात्र प्रफुल्ल. एका साईडला आकाश आहे, एका साईडला प्रफुल्ल आहे. हो, चेंडूवरती बोट फिरवली गेली आहेत. सुरेख चेंडू हाताळलाय. म्हणजे वारंवार स्लोवर पद्धती चेंडू टाकले गेले जात आहेत आणि स्लोवर पद्धतीच्या चेंडूंवरती फलंदाजाला मात्र थांबवलं गेलं जात आहे. येतोय दरम्यान डॉट चेंडू. 3 चेंडूचा सामना केलाय आकाशने आणि जवळजवळ 11 धावा टोटल लावली गेली धाव फलकावरती. इथे मात्र आता प्रफुल्ल. पहिला चेंडू डॉट आलाय. ओ, इथे सुरेख फटका. बॉडीचा वेध घेतलेला चेंडू हवेत बराच काळ उभा आहे. उलटा झेल पकडण्याचा मनसुबा एवढं सोपं नाहीये. उलटी झेल पकडणं तेवढं सोपं नसतंय. प्रयत्न तर 100% गेले होते. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होतं. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी होते, परंतु हाताला चटका दिलाय चेंडूने. चेंडू धरणीला दान झालाय. इथे मात्र जीवदान मिळते प्रफुल्ल याला. धाव फलकावरती 13 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर निलेश याचा. परत एकदा डान्सिंग राऊंड द विकेट स्टेप आउट झालाय. बाहेर निघून खेळलाय. येतोय दरम्यान डॉट चेंडू. म्हणजे ज्या पद्धतीने आकाशला नॉन स्ट्राईकला घेऊन गेला ना गोलंदाज, तिथे मात्र थोडं संघासाठी चांगलं घडले. कारण की वैयक्तिक प्रफुल्लने 3 चेंडू खेळले, 2 धावा. त्यानंतर आकाशने मात्र 3 चेंडूंवरती 2 प्रहार केलेत, 11 धावा. संघाची टोटल 13 धावा. पहिलं षटक जर पाहिलं विचार केला तर पहिले 2 चेंडूंवरती मोठे प्रहार झाले होते. त्यानंतर मात्र 1 धाव देऊन आकाश नॉन स्ट्राईकला गेलाय. त्यानंतर 3 चेंडूचा खेळ प्रफुल्लने खेळला. वैयक्तिक 2 धावा. टोटल धावसंख्या 13. पहिल्या विकेटचा शोध आहे. आणि आता मात्र संघाचा हुकमी एक्का. संघाचा हुकमी एक्का बाहेर काढलाय. स्वतः कर्णधार रणजित पवार. या अगोदरचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या स्टाईलने पटकावलाय ना, त्यावरून या खेळाडूची शैली समजते, तो खेळाडू समजतो. आणि तोच हा खेळाडू स्क्रीनवरती आपण पाहतोय. रणजित पवार ओव्हर क्रमांक 2 वैयक्तिक पहिली आणि संघाची दुसरी ओव्हर घेऊन आलाय. परंतु आता इथे समोर आकाश असेल आणि आकाश हा एक जबरदस्त बॅटर आहे. दिवदेवी वाडीचा हा ओपनर बल्लेबाज, एक प्रारंभी जोडी आणि त्याच्यामधील हा विस्फोटक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला पाहिलं जातं तो हा आकाश. परत एकदा स्लोअर प्रकारचा चेंडू. इथे मात्र प्रयत्न केले गेले. चेंडू थोडा चकवा देतोय हाताला, हाताची कीज घेतो. इथे मात्र दुसरीचा प्रयत्न केला जातो. या चेंडूवरती काय होत आहे?
यस, इथे मात्र स्क्रीज मध्ये सुरक्षित ठिकाणी पोहोचतोय फलंदाज आकाश. पाहिलं होतं थोडस फ्लंबल झाला क्षेत्ररक्षक. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात आहे, तिथे मात्र थोडीशी चुकी झाली, त्याचा खामियाजा भोगावा लागलाय. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा धावून काढल्यात आणि रणजितच्या या चेंडूचं स्वागत 2 धावांनी झालंय. बॉल क्रमांक 2 रणजितचा. बोट फिरवली गेली आहेत, मनगट फिरवलं गेलंय, परवा नाहीये, फरक पडत नाहीये. आकाशाला दाखवून देतोय त्याची स्वतःची क्वालिटी. हा आला बँडेड चौकार. हा रिप्ले पहा ना, ज्या प्रकारे बॉलिंग टाकतोय ना, बोट फिरवली चेंडूवरती, तदनंतर हा जर्सी क्रमांक 16 आकाश, काय जबरदस्त नेत्र दीपक फटकेबाजी. बॅट स्विंग पहा या फलंदाजाचा. सकाळपासून या फलंदाजाचा आपण विध्वंस पाहिलाय आणि बचना पडेगा रणजित. आकाश से आपको बचना पडेगा. आणि ज्या प्रकारे स्वतः देखील फलंदाज आहे रणजित, त्याच प्रकारचा हा फलंदाज त्याच्या समोर. आता मात्र या क्रिकेटच्या आखाड्यात, क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये 6 आहे काय बाउंड्री पंच, क्षमस्व. यस, इथे पंचांचा निर्णय आल्यानंतर सातबाऱ्यावरती नोंद करतोय, थोडंसं करेक्शन करतोय. लाईव्ह मध्ये देखील आम्ही चेक केलंय, 6 पाहायला मिळतोय, म्हणजे षटकार आलाय ऑफ साईडच्या दिशेला. इथे पूर्णतः पहा काय सुरेख बॅट मधून चेंडू निघतोय ना, असं थोडासा वाटतंय की बॅटला स्प्रिंग लावून आलाय का काय हा फलंदाज. दरम्यान येतोय डॉट चेंडू, 22 धावा धाव फलकावरती. काय सुरेख पंचांचं, बाउंड्री पंच आमचे काम पाहता येत. आणि तदनंतर इथे आमचं युट्यूबवर देखील टेक्निकल टीम देखील कौतुक करेन सर्वांचं मी. परत एकदा रणजित, हो हो हो, चेंडू सुरेख टाकलाय. चेंडू टाकल्यानंतर ऑफस्टिकच्या दिशेला चेंडू बाहेर चाललाय, स्विंग होतोय आणि इथे मिस होतोय फलंदाज. लेग पायच्या स्वरूपात येते ती 1 धाव फलकावरती. आतापर्यंत 23 धावा. पहिल्या विकेटच्या शोधात आहे रणजित पवार, कारण संघाचा हुकमी एका म्हणून ज्याला पाहिलं जातं तो रणजित पवार. परंतु आकाश नावाचं वादळ, आकाश नावाचा फलंदाज मैदानात तळ ठोकून उभा आहे. त्याची मात्र बॅट तळपली, त्याची बॅट चमकलीये. संध्याकाळच्या सत्रामध्ये आकाशची बॅट गरम झाली आहे. परत एकदा आल्हाद खणखणीत 6 धावा. येतोय हँडसम ऑफसाईडच्या दिशेला 6 धावांचा फटका. एक सदाबहार नेत्र दीपक फटका ऑफसाईडच्या दिशेला, पुस्तकी फटका क्रिकेटचा आपण ज्याला म्हणतो तो हा फटका. परत एकदा धाव फलकावरती. आता मात्र हवा मारली गेली जाते, हवा पंपाने मारायला सुरुवात झाली. एखाद्या फुग्यामध्ये आपण हवा मारावी ना, तशी मात्र धाव फलकावरती हवा मारली गेली जाते. 6 धावा धाव फलकावरती, 29 धावा. रणजित वरती हल्ला चढवलाय, रणजित वरती आक्रमण केलंय गेलंय. इथे पहा जबरदस्त काय कॅच संधी होती, परंतु जंप देखील केले. प्रेझेन्स ऑफ माइंड सुरेख पाहायला मिळाले, परंतु शेवटी जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाहीये. हाताला बॉल चटका देऊन जातोय, सीमारेषा क्रॉस करतोय, पार होतोय चेंडू. आणि इथे पहा रिप्ले आपल्या समोर. ही जर झेल झाली असती तर मित्रांनो खरोखर लाजवाब कार्बन कमाल कॅच पाहायला मिळाली असती आणि हाईट होती. रणजित पवार सांगतोय की चान्स होता तुला, परंतु ज्याची वेळ बरी त्याचा खेळ बरा, आणि वेळ निघून गेली आहे. रणजितच्या षटकामध्ये देखील पाहतोय आपण तब्बल 22 धावा आकाशने कुठल्यात. काय जबरदस्त षटकार पाहायला मिळाले. ऑफ साईड आणि डीप एक्स्ट्रा कव्हर पूर्णतः आग लावली. नवीन गोलंदाज आपण पाहतो स्क्रीनवरती, अमर. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय अमर. पीसीसी करंजे संघाला या ओव्हरमध्ये कमबॅक करावं लागेल, कारण एक्सप्रेस निघाली आहे. दिवदिवाडीची सुसाट एक्सप्रेस निघाली आहे. सन्मान दिलाय, प्लेड केला. या चेंडूवरती 1 धाव येते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाहीये, कारण गरज नाहीये. ज्या प्रकारे बॅट तळपले ना आकाशची, तर गरज नाहीये. आकाशला स्ट्राईक वरती आणायचंय आणि हे माहितीये प्रफुल्ला, म्हणून साठी या चेंडूवरती 1 धाव केली आहे. 36चा आकडा. इथे मात्र 36 हा नंबर धाव फलकावरती. कोणाचा 36चा आकडा असेल या सेकंड इनिंग नंतर पाहायला मिळेल. इथे मात्र 36च्या आकड्याला क्रॉस केलाय सरळ 6 धावांनी. हाय हँडसम षटकार, चेंडू फरार होतोय सरळ 6 धावांसाठी. काहू कॉर्नर पूर्णतः बिझी करून ठेवले, आग लावली गेलीये. या फलंदाजाचं मी कौतुक करेन. काय जबरदस्त फलंदाज आहे दिवदेवाडीचा. सलग 3 षटकांची हॅट्रिक ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली. आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर सर्वात लांबचा षटकार ज्याच्या बॅट मधून आलाय तो हा आकाश. दिवदेवाडीचा हा विस्फोटक फलंदाज. 111 सेंटीमीटरचा हा फटका पाहायला मिळाला, षटकार पाहायला मिळाला. इथे मात्र कॉम्बॉक्सला आता मानवंदना देणारा फटका पाहायला मिळालाय.
कॉम्बॉक्सच्या वरून चेंडू फरार होतोय सरळ 6 धावांसाठी. इक्के दुक्के नाही या हम चौके छक्के लगाते हैं. आणि आता मात्र इथे पसीना सोडला गेलाय, घाम फोडला गेलाय बीसीसी करंजे संघाला. फक्त षटकारांची भाषा बोलतोय फलंदाज. रणजितला प्लॅनिंग करावं लागेल, जाळ परत एकदा नव्याने फेकावं लागेल. आणि हा मोहरा, हा पठ्ठा जर जाळ्यात पकडायचा असेल तर इथे कोणाला तरी त्या क्वालिटीचा चेंडू टाकावा लागेल. रणजित याने रागात का होईना पण कानवंत्रणा दिली आहे. यस, इथे मात्र काही फरक पडत नाहीये. सबब आज ते कदम आकाश पदार आहे. काय कौतुक करावं लागेल. बॅक टू बॅक फक्त षटकारांची भाषा. बॅक टू बॅक 4 षटकार लावलेत मित्रांनो. नेत्रदीपक फटकेबाजी पाहायला मिळते. या चषकावरती मोहर रोवली, मोहर उमटवले या फलंदाजाने. षटकारांचा आजच्या दिवसातील बेताज बादशाह म्हणून याची ओळख राहील या चषकावर. परत एकदा तू डाल मैं पात फक्त क्षेत्ररक्षक बंद प्रेक्षक. चेंडू मिडॉपच्या डोक्यावरून फक्त घेऊन यायचं काम करायचंय सांगून जातोय. काय दहशत, दिवदेवाडीच्या या फलंदाजाची दहशत मित्रांनो. दुपारच्या सत्रामध्ये आपण उन्हाचा प्रहार पाहिला, उन्हाच्या झळा पाहिल्या, चटका पाहिल्या, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये सूर्य अस्ताला निघालाय. परंतु इथे या बॅटरचा मात्र गरमाट महसूस होते. बीसीसी करंजे संघाला त्याची झळ पोचते, चटका बसतोय त्याच्या बॅटचा गरमीचा. धाव फलका आग लागली आहे. आणि आजच्या दिवसातील सर्वोत्तम धाव संख्या स्कोर कार्ड वरती 60, वैयक्तिक 50 धावा या चेंडू नंतर बॅटवर करायचे मित्रा. ओहो, इथे येतोय चेंडू डॉट परंतु डिक्लेअर झोन मध्ये जातो. येस, इथे बॅटवर करायची आकाश, ज्याच्या बॅट मधून या चषकामधील वैयक्तिक पहिली 50 पाहायला मिळाली. टाळ्यांचा कडकडाट, आयोजक कमिटी देखील डगआउट मधून पवेलियन मधून देखील टाळ्यांचा कडकडाट. काय जबरदस्त नेत्रदीपक फटकेबाजी पाहायला मिळाली आकाशची. आणि कौतुक करावं लागेल आमच्या ओम गोकर्णेश्वर चषकामधील पहिली 50 आली आहे. दिवस पहिली 50 पाहायला मिळाली. रणजित पवार देखील कमी नाहीये. वैयक्तिक 57 धावांवरती हा पठ्ठ्या खेळलाय. आग लावली आहे संपूर्ण या क्रीडांगणाला. परंतु विचार केला ना सर तर बीसीसी करंजे मधला रणजित पवार देखील कमी नाहीये. पाहिले या आधीच्या मॅच मध्ये विध्वंस माजवला होता या खेळाडूने. 47 धावांवरती नॉट आउट खेळी राहिली त्या पठ्ठ्याची. इथे रणजित तुझा साधा बहार खेळ करावा लागेल. चॅलेंज असणार आहे जवळजवळ 61 धावांचं आव्हान. 18 चेंडू आणि 61 धावा. ईट का जवाब पत्थर से हल्ल्यावरती प्रति हल्ला करावा लागेल. कुरघोडी करावी लागेल, गनिमी कावा करावा लागेल, शक्ती प्रदर्शन करावं लागेल, बाहुबली प्रदर्शन करावंच लागेल. काय जबरदस्त आकाशची बॅटिंग. 13 चेंडू आणि 57 धावा. वैयक्तिक 8 सिक्सेस आणि 1 चौकार लावलाय या पठ्ठ्याने. आता मात्र या 61 धावांना लगाम लावण्यासाठी संघ मात्र पाचारण होतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि कौतुक करेन मी आकाशाचं. वैयक्तिक सीनवरती आपण पाहतोय, बॅट वरती करतोय आकाश, मानवंदना देतोय. या आमच्या ओम गोकर्णेश्वर चषकामध्ये ज्याची वैयक्तिक पहिली 50 पाहायला मिळाली आजच्या पहिल्या दिवसामध्ये. संध्याकाळच्या सत्रामध्ये गरमी हाट ज्याच्या बॅटची गरमी हाट महसूस झाली आहे संपूर्ण मैदानाला. तो हा फलंदाज, त्याची ही टीम. आता मात्र कशा प्रकारे हे धावांचं आव्हान रोखलं गेलं जाईल. परंतु धावांचा डोंगर आहे आणि बीसीसी करंजे संघाला चांगलं माहिती आहे या मोठ्या धावांचं आव्हान कशा प्रकारे पेलवायचंय, या डोंगराला कशा प्रकारे सुरुंग लावायचा आहे. कारण रणजित पवार सारखा खेळाडू आहे आणि रणजित पवार सारख्या खेळाडूला या धावा जास्त नाहीयेत. रणजितची बॅट जर तळपली ना सर तर रणजित 2 ओव्हर मध्ये देखील मॅच कुठल्या कुठे घेऊन जाईल. वाऱ्याच्या भोवऱ्यामध्ये, रणजितच्या भोवऱ्यामध्ये जर मॅच अडकली ना तर रणजितचा भोवरा मित्रांनो, वादळ मित्रांनो मॅच घेऊन जाणार. पाहायला मजा येईल. सेकंड इनिंगची कहाणी, सेकंड मॅचचा थरार मित्रांनो. अर्थातच निमित्त आहे ओम गोकर्णेश्वर चषक आणि त्याचा हा दैदिप्यमान सोहळा, त्याचा हा थरार. सेकंड इनिंगची कहाणी, 61 धावांचा आव्हान, 18 चेंडू 61 धावा. या मोठ्या मंचावरती इथे मात्र कोण होईल सरपंच, पाहायला मजा येईल. आणि रणजित सांगून जाईल, रणजित सांगून देतोय.
संतोष दादा झुनखरे या साहेबांच्या मार्फत आकाशसाठी एक बक्षीस आलंय. आकाशात सदाबहार खेळीसाठी जवळजवळ 2500चं पारितोषिक आलंय. कौतुक करावं लागेल साहेबांचं. एक दिलदार व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याच गावातील व्यक्तिमत्व आणि त्यांच्याकडून 2500चं पारितोषिक. आणि सातारा केमिकलचे सर्वे सर्वा त्यांनी पाहिलं युट्यूब वरती आकाशचा खेळ. आलेत काय, वेल डन. त्यांच्या समोर मात्र सदाबहार फटकेबाजी पाहायला मिळाली आणि सगळं काम सोडून आकाशची बॅटिंग पाहायला आले, पोचले इथं आणि खेळ पाहायला. आणि 2500चं बक्षीस मात्र लावलंय. इथे मात्र सरसावलाय. परत एकदा पठ्ठ्याने रणजितचा प्रहार झालाय. ईट का जवाब पत्थर से दाखवून देतोय, हम भी किसी से कम नहीं, तू शेर तो मैं सव्वा शेर. दुसऱ्या चेंडूवरती प्रहार केलाय, आलाय चौकार. स्वागत केलंय, अकाउंट ओपन झालंय. सरळ 4 धावांनी दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार केलाय, चौकार आलाय. आणि इथून पुढे असे बरेच फटके खेळायला लागतील. ही टोटल जर चेस करायची असेल तर रणजितचा खेळ, रणजितचं टिकणं गरजेचं. जर्सी क्रमांक 18 जयेश बॉलिंग ट्रॅक वरती, चेंडू क्रमांक 3. ओहो, परत एकदा बॅट स्विंग झाले, चांगल्या प्रकारचे बॅट स्विंग झाले. इथे काय होत आहे, वाईट तर मागितलाय, पंच पाहतायत, विचार केला गेला जातोय. परंतु यस, ऑफस्टिकच्या दिशेला चेंडू हलकासा ऑफस्टिक वरून जातोय. लिगल डिलिव्हरी म्हणजे 3 चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा आल्या चौकारावरती. ही ओव्हर खूप महत्वपूर्ण असणार आहे, पॉवर प्लेची ओव्हर. आणि पॉवर प्ले म्हटलं की हाणामारीचं षटक. या पॉवर प्लेला मोठं कॅपिटलाइज करावं लागेल. चेंडू आपटलाय, आपटल्या बरोबर फिरकन बिरकून दिलाय चेंडू. या चेंडूवरती काय होत आहे, पंचांचा हितगुज होईल, त्यानंतर 7-12 नोंद होईल. फटका तर मोठा खेळलाय. या चेंडूवरती काय होतंय, बाउंड्री पंच आमच्यापर्यंत निर्णय कळवायचा. यस, पंचांचे हात वरती होत आहेत समांतर आकाशाच्या दिशेने. येतोय खणखणी षटकार, पायावरती भिरकी घेतली, गिरकी खरकन बिरलाय, फिरकवून दिलाय चेंडू सरळ 6 धावांसाठी. तू शेर तो मैं सव्वा शेर. रणजित पवार नावाची नोंद घ्यावी लागेल. आणि आता या विजयामध्ये जर कोण उभा असेल तर रणजित पवार उभा असेल. एका बाजूला बीसीसी करंजी, एका बाजूला दिवदिवेवाडी. मित्रांनो, उत्तरार्धात ही स्पर्धा आजच्या दिवसातील पहिला दिवस, शेवटची मॅच आणि काय हाय व्होल्टेज मुकाबला. परत एकदा हो सुरेख, एकदा काय जबरदस्त टॅप केलाय, चेंडू फरार होतोय सरळ डीप मिड विकेटच्या दिशेने, सरळ 4 धावांसाठी. यहाँ पर इक्का दुक्का नहीं, चौका छक्के लगाना जानते हैं हम. आगाज देखा है, अंजाम अभी बाकी है. रमेश विष्णू झुनगरे साहेबांकडून देखील आकाशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. काय जबरदस्त, म्हणजे 3000 रुपये आतापर्यंत या पठ्ठ्याने कमवले. चेंडू आपटलाय, चेंडू आपटलाय, दिशा से भटके तो मिलेंगे फटके. येते 1 धाव, एका धावेचा फटका बसतोय. अवांतर, पंचांचे हात झाले समांतर, धाववाली अवांतर. वाईटच्या स्वरूपात इथं मात्र प्रेशर फील होतोय, प्रेशर, गरमी हाट महसूस होतीये. रणजितची देखील गरमी हाट महसूस होते जयेशाला. वाईट चेंडूची सांगता झाले आणि मॅच पूर्णतः गरम झाले. बॅटची खालची एज घेतोय चेंडू, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. येते 1 धाव. फटका मोठा खेळला गेला, प्रयत्न केला होता, परंतु बॅटची खालची एज घेतली चेंडूने डिक्लेअर झोन मध्ये. धाव फलकावरती जर पाहिलं तर जवळजवळ 16 धावा. आणि याआधी पहिल्या इनिंग मध्ये आपण निलेशच्या ओव्हर मध्ये 13 धावा आल्या होत्या, इथे 16 धावा, म्हणजे 3 धावा जास्त आहेत. बीसीसी करंजे संघ आगेकूच करतोय विजयाच्या दिशेने. महेश दादा गुरव आपलं देखील या स्पर्धेदरम्यान आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपण देखील कॉम्बॉक्स मध्ये यायचंय, असं नसतं व्हायचंय, मॅचची मजा घ्यायची आहे. लाजवाब नेत्रदीपक सामना मित्रांनो पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील एक हाय व्होल्टेज बिग मुकाबला. काय फाईट मित्रांनो पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 2 वैयक्तिक पहिले आणि संघासाठी दुसरी षटक घेऊन आलाय ओम.
ज्या प्रकारे ओम गोकर्णेश्वर चषक इथं पाहतोय आपण, खेळतोय, आजमावतोय, त्यासाठी आता मात्र कंदाराने विश्वास ठेवलाय ओम याच्यावरती. पहिला चेंडू काय सुरेख स्टाईलने खेळलाय, स्टेप आउट झालाय, चेंडू फील्ड होतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे, प्रोटेक्शन आहे. रणजितला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. परत एकदा रणजित सज्ज, होम टू रणजित. गुडना टेक, फटका सजवलाय, फटका खेळलाय, भारी प्रोटेक्शन आहे. या चेंडूवरती काय होत आहे, इथे घात होतोय का? यस 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 यस, दाद दिली गेली जाते. पंचांचा हात आकाशाकडे सुदर्शन चक्राच्या दिशेने, सुदर्शन चक्र दाखवलं गेलं जाते. विकेटचं पतन होत आहे. फलंदाजाला विश्वास बसत नाहीये, परंतु पंचांचं सुरेख काम, डोळ्यात तेल उकून सकाळपासून ओतून पंचांचं काम इथे पार पडलं जाते. पहिल्या विकेटचं पतन होत आहे आणि इथे मात्र घडणार जे घडाय नको ते घडणार, कारण की धावसंख्या मोठी आहे. करंट रन रेट जर पाहिला तर 12.75चा धाव फलकावरती 17 धावा. 17 नंबरची दहशत पहा, प्रत्येकदा 17 नंबरवरती विकेट आली आहे. 17 नंबरची दहशत जीवन जगत असताना देखील असते, इथे क्रिकेट खेळताना देखील राहिले. 17ला खतरा, खतरा आलाय, पहिल्या विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज क्रमांक 3, इथे रणजितची साथ द्यावी लागेल. रणजितचा भाऊ म्हणून कोणाला तरी उभं राहावं लागेल, रणजितचा दोस्त म्हणून इथे कोणाला तरी उभं राहावं लागेल. एकटा काफी नाहीये, कोणाला तरी साथ द्यावी लागेल. इथे मात्र ब्लॉक मध्ये चेंडू टाकलाय, काय होते, फटका मनसुबा होता, मोठा सजला होता फटका. आणि नक्कीच मित्रांनो, एक वेळ 4 चौकात किंमत देणारा नसला तरी चालेल, पण अडचणीच्या व संकटाच्या काळात हिंमत देणारा मित्र आयुष्यात असला पाहिजे. इतर रणजितला सोबत रणजितची साथ द्यावी लागेल. कोणाला तरी मित्र म्हणून आणि भाऊ म्हणून रणजितसाठी सोबत, त्याच्या सोबत उभं राहावं लागेल. धावसंख्या मोठी आहे, आव्हान कडवं आहे, चॅलेंजिंग टोटल आहे मित्रांनो. इथे मात्र वारंवार प्रयत्न करतोय, आता असफल झालाय. चेंडूवरती बोट फिरवली गेली जाते, रणजितला साखर दंड लावलं गेलं जाते. पहिल्या ओव्हर मध्ये हल्ला बोल केला होता ओम याने, मात्र दुसऱ्या ओव्हर मध्ये संपूर्ण साखर दंड लावले. कमबॅक करावं लागेल रणजित, मॅच अजून संपली नाहीये. जोपर्यंत तू अजून मैदानाच्या आतमध्ये आहेस तोपर्यंत तुझ्या गावाला तुझ्या आशा आहेत, गोलेवाडी गावाला देखील तुझ्याकडून अपेक्षा. फटका सजवलाय, या चेंडूवरती काय होत आहे, मस्तक पे देत चेंडू सरळ फरार होतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेला येत आहे 4 धावा. इथे फक्त रणजित आणि रणजितच मित्रांनो, रणजितकडे सगळ्यांच्या नजरा. दिवेवाडीचा हा गोलंदाज कौतुकास्पद मित्रांनो, अंडर-22चा खेळाडू आहे आणि स्वतःच्या गावाचा खेळ. कारण की रणजित सारख्या मोठ्या फलंदाजाला थांबवावं लागेल. पाहिलंय त्यानं, निहाळलंय त्यानं, त्याचा प्रहार पाहिला या आधीच्या मॅच मध्ये देखील, या आधीच्या ओव्हर मध्ये देखील जयेशवरती आक्रमण केलं होतं, हे पाहिलंय ओम याने. थोडीशी दहशत आहे, परंतु त्याच्यामध्ये दडपणामध्ये खेळ चाललाय. परत एकदा निघाला बॉलिंग ट्रॅक वरती. इथे मात्र वारंवार खेळायचा प्रयत्न, मनसुबा उधळून लावला गेला जातोय. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू, आवाक्याच्या बाहेर येतोय खराब चेंडू. पंचांचे हात समांतर म्हणजे धाव आली अवांतर. 1 धाव डिपॉझिट केली गेली जाते आणि इक्के दुक्के से यह काम चलने वाला नाही भाई. चौकार षटकारांची भाषा बोलावी लागेल. यस, इथे मात्र फटका सजवला, रडार मध्ये चेंडू आला, आकाशचे सेफ हँड. ज्या खेळाडूकडे आतापर्यंत नजरा रोखल्या गेल्या होत्या त्या खेळाडूचा खेळ संपुष्टात येतोय. जड पावलांनी आता मात्र रणजित परत चाललाय की मॅच परत चाललीये, पाहावं लागेल. येणारे काही चेंडू आणि मॅचचा निकाल काही ओव्हर असेल, परंतु फायटिंग केली आहे, शेवटपर्यंत लढत राहिलाय. परंतु मित्रांनो, क्रिकेट आहे, एखादा खराब चेंडू तुमची विकेट घेऊन जातो. 22 वरती 2, 2-2 ऑन स्कोर कार्ड. रणजितचा खेळ संपुष्टात. रणजित नावाचं वादळ, रणजित प्रयत्न करत होता, वारंवार प्रयत्न केले गेले जात होते, परंतु ओम हावी झालाय. यश प्राप्त करून दिले, मोठी विकेट मिळाली रणजितची ओम याला. शेवटच्या चेंडूवरती विकेट आली. आता समीकरण थोडस अवघड झालंय. मॅच जवळजवळ आता एखादं विशाल महाकाय जहाज गाळात रुतावं तशी मॅच रुतली, तशी मॅच फसली गेली आहे. आकाश, शेवटची ओव्हर असेल आणि आकाश स्लोअर पद्धतीचे वारंवार चेंडू टाकले गेलेत, प्रयत्न केले गेले, तिथे मात्र फटका सजवलाय. एक हातामध्ये कॅच पकडले, परंतु सीमारेषेचं उल्लंघन केलंय. यस, प्रेझेन्स ऑफ माइंडची गरज होती, परंतु सीमारेषा क्रॉस केले, पाय लागलाय सीमारेषेला. आलेत तर 6 धावा. जाता जाता का होईना पण इथे इतिहास घडवणार बीसीसी करंजे संघ सांगून जातोय. इथे दरम्यान येतोय निर्धाव चेंडू, ऑफ स्टिकच्या दिशेला चेंडू थोडासा खाली राहिलाय. येतोय निर्धाव चेंडू, बॅट हवेत स्विंग होते, फिरते बॅट. चार चेंडू आणि जवळजवळ
चार चेंडू आणि 34ची गरज. पहिला चेंडू, पहिला फटका मोठा खेळलाय, येतोय षटकार. पण हा षटकार पुरेसा आहे का? नाहीये, कारण हा फक्त पराभवामधील अंतर कमी करणारा फटका. थोडस रणजितच षटक महागडं पडलं विचार केला तर. 22 धावा त्यांनी दिल्या होत्या आणि त्याच 22 धावा इथे मात्र कमी पडणार आहेत. इथे मात्र परत एकदा जाता जाता का होईना पण शेवट गोड करतोय बीसीसी करंजे संघ. काय षटकार या ओव्हर मध्ये पाहायला मिळालेत. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा डॉट, तिसऱ्यावरती षटकार, परत चौथ्यावरती षटकार. म्हणजे थोडस रणजितने षटक चांगलं टाकलं असतं त्याच्या समोर अमर याने, कारण अमरच्या षटकामध्ये 26 धावा, रणजितच्या षटकामध्ये 22 धावा आकाशने कुठल्यात आणि त्या 2 ओव्हर मात्र भाग पडल्या. संघ अडचणी सापडलाय. संघ पूर्णतः या स्पर्धेमधून बॅकफुटला ढकलला गेलाय. झेलचं पतन झालंय. महेश गुरव साहेबांचा इथे यथोचित सत्कार करतोय आम्ही. दरम्यान या साहेब आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. माईची उपदार शाला आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे आपला यथोचित सन्मान केला जाईल. यायचंय आपण कॉम्बॉक्स मध्ये. फक्त औपचारिकतेचा चेंडू बाकी असेल. शेवटचा चेंडू म्हणजे बीसीसी संघ बराच काळ स्ट्रगल करत राहिलाय पाहिलं आपण, परंतु इथे बॅड लक. आणि दुधेवाडीचं कौतुक करेन, विजयी घोडदौड कायम या स्पर्धेमध्ये. इथे झेलचा प्रयत्न यश होतोय का नाहीये. चौकार आणि इनिंगची कहाणी संपते आणि दुधेवाडी संघ वेल प्लेड. पुढील इनिंगसाठी तुम्हाला या स्पर्धेमध्ये खूप साऱ्या शुभेच्छा आणि